नमस्कार मित्रांनो, खूप दिवसांनी आपण आपल्या प्रवासाला सुरुवात केली आहे आणि बरेच दिवस कुठे आपण बाईकवरून लॉंग राईड केलीच नव्हती। आता आपल्याबरोबर आपले दोन मित्र आहेत, ते सध्या आता बाईकची पूर्ण सगळे बॅग बिग बांधतायत, वरती बिझी आहेत त्यात। तर आपण अशा एका ठिकाणी चाललो आहे, महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या रायगड या किल्ल्यावर। रायगड किल्ल्याचा इतिहास आपण शाळेत वाचलेला, शिकलेलो, पण प्रत्यक्षपणे त्या किल्ल्याला कधी भेटत दिली नव्हती। तर आज शेवटी तो दिवस आला आहे आणि ज्या शाळेत मी महाराजांचा इतिहास शिकलो त्या शाळेच्या समोरून आपल्या आजच्या प्रवासाची आपण सुरुवात करतो। तर माझी शाळा दाखवतो तुम्हाला। या शाळेत 1ली ते 10वीचं शिक्षण घेतलं आणि या शाळेत महाराजांचा इतिहास शिकलो आणि आता इथूनच आजच्या प्रवासाला आपण सुरुवात करतोय। आणि इकडे आपले दोन मित्र पूर्ण बाईकला रेडी करतायत। कुत्रे खूप भुंकतायत, रात्र झाले मित्रांनो, वाजलेत आता 11 वाजलेत, जेमतेम 11:30 वाजेपर्यंत तरी निघूया। आणि या आपल्या दोन गाड्या आहेत आणि आपले दोन प्रवासी पार्टनर, फुल तयारी चालू आहे। तेव्हा महाराजा, बऱ्याच दिवसांनी आज आम्ही सगळे मित्र ट्रिपला चाललोय। छत्रपती शिवाजी महाराज यांच्या रायगड या किल्ल्यावर चाललोय। हिंदवी स्वराज्याची राजधानी या रायगड किल्ल्यावर आजचा आपला प्रवास आहे आणि आम्ही तिघच चाललोय, बाकीचे मित्र आले नाहीत, नाही आले ठीक आहे, राहू दे, राग नका मानू। तर आम्ही तिघ चाललोय, जसं आम्ही जातोय तसं सुखरूपने सुखरूपान। छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी। चला मित्रांनो, प्रवासाला सुरुवात करूया। गणपती बाप्पा मोरया, हर हर महादेव, जय भवानी, जय शिवराय। चला रे, हो हो आरामात। चला मित्रांनो, फायनली बऱ्याच दिवसांनी आज आपण लॉंग ड्राईव्हला जाणार आहे आणि ते पण महाराष्ट्रातील एका स्वर्गावरती। चला, बुलेट तर गेले पुढे। आता आपल्या गाडीमध्ये पेट्रोल तर फुल आहे, नो टेन्शन। फक्त बुलेटमध्ये पेट्रोल टाकायचं आहे, टाकी फुल करूया आणि पुढच्या प्रवासाला लागूया। 2 वर्षाआधी आम्ही गोवा राईड केलेली नाईटलाच, तेव्हा पण आम्ही 4 होतो, 2 गाड्या होत्या आणि आता 3 आहोत आणि 2 गाड्या आहेत। मी एकटा सिंगल आहे माझ्या गाडीवरती आणि बुलेटवरती 2 आहेत। तेव्हा तर भयानक थंडी होती आणि आता तर एवढी थंडी नाही, थंडीची सुरुवात आहे, तरी पण शेवटी हायवेला गारवा हा लागेलच। तर बघा व्हिडिओमध्ये आम्ही काय मजा करतो ते। चला मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि खूपच आवडली व्हिडिओ तर चॅनलला सबस्क्राईब देखील करा। बुलेटमध्ये पेट्रोल सुद्धा भरून झालंय आणि आता आम्ही मेन हायवेला लागलोय। आम्ही चाललोय तळोजा मार्गे कळंबोळीला आणि बाहेर निघून मुंबई गोवा हायवे पकडणार। चला आता पटापट कळंबोळी गाठूया, कारण शिळफाट्यावरून गेलो तर थोडंफार ट्रॅफिक मिळतं, ते कंटेनरची लाईन खूप वैताग येतो। त्यापेक्षा थोडासा खराब आहे तळोजाचा रोड, 1-1.5 किलोमीटरचा पॅच, पण जास्त ट्रॅफिक नसतं, त्यामुळे काही टेन्शन नाही। चला आता जास्त घाई करायची नाही आहे आपल्याला, सावकाश जायचं आहे, नो घाई। ही आपली पुढे बुलेट पोटे चालवतोय, पुढे आपली बुलेट मस्त तावामध्ये शानमध्ये चाललाय हत्ती। थोड्या वेळाने आपण सुद्धा तिच्यावर बसणार आहे, थोडी बुलेटची पण मजा घेऊया। सध्या तर थोडं डार्लिंगवरचा फ्रेम दाखवू हायवेवरती। बरेच दिवसांनी डार्लिंग सोबत लॉंग राईडला चाललोय, मजा तर खूप येणार आहे। चले, दोघं एकदम निवांत बसले आणि माझ्या गाडीवर सगळं सामान टाकलंय।
थांबा, समजेल तुम्हाला थोड्या वेळाने. आपल्याला मस्त टेकायला सीट मिळाले, नो टेन्शन. आपण आपल्या गाडीला मस्त 2 फॉग लाईट लावल्यात. तिथं भन्नाट विजेट पडतोय. कॅमेरामध्ये गोप्रोमध्ये थोडासा कमीच दिसेल. भाई आम्हाला विजिबिलिटी एकदम क्लिअर आहे. मला दिसतंय, पुढे आपल्या बुलेट भाईला पण दिसतंय. हे आता असेच रोड भेटणार आहेत आपल्याला तळोजा संपेपर्यंत. थोडंसं सहन करायचं आहे, 1-1.5 तास, नंतर खुल्ला हायवेच आहे आपल्यासाठी, एकदम मोकाट. कळंबोळी पार केलं जैनपेठीच्या रोडने. आता आपण मुंबई गोवा हायवेला लागलोय आणि आता अशाच सगळे मोठमोठ्या गाड्या दिसणार, लाल पऱ्या दिसणार. मस्त रोडची मजा घेत जाऊया. थोडेच पॅच खराब आहेत, बाकी सही रोड आहे, एकदम सुसाट. बुलेटच्या राईट साईडने मला चालावं लागतंय, कारण त्याचा मिरर आहे तो त्याला ॲडजस्ट होत नाही त्याच्या हाईटनुसार. त्यामुळे त्याला राईट साईडून मिरर व्ह्यू भेटत नाही आहे. मग त्या सपोर्टसाठी मला ह्या साईडून चालून त्याला थोडं कवर करावं लागतं. बरं, बाकी आता आमचा स्पीड पण मेंटेन राहील, नो टेन्शन. झोप यायला लागली मित्रांनो. आता पेनला थांबलोय, ब्रेक घेतलाय चहा पिण्यासाठी. त्या दोघांनी साल्यांनी नाश्ता पण केला, मिसळ पाव रेमटवलाय. आपला काय उपवास चालू झाला त्यामुळे आपण आता कॉफीवरच भागवणार आहे. कॉफी पिऊ. हे बघा, रात्रीच्या यांना भुका लागतात, पण काय म्हणावं. एक मिसळ पाव खाल्लाय साल्यांनी. जेवून नाही आलेत साले, जेवून आता कॉफी पितायत. चला या कॉफी प्यायला या. तिखट होती झणझणीत मिसळ, नाही झणझणीत मिस केला फक्त हाडांची कमी. इकडून मोठमोठ्या गाड्या आल्या आहेत हायवेला आणि इकडे आपल्या गाड्या उभ्या आहेत. चला आता कॉफी पिऊया पटकन आणि पुढच्या रस्त्याला लागूया. मस्त राईड चालू होती मित्रांनो. मध्ये जे असलं धुकं भेटलंय ना आम्हाला, पूर्ण ओलं व्हायला झालंय, आंघोळ झाल्यासारखी वाटते. थंडी तर काहीच नाहीये, पण हा धूर आणि सकाळचे धुकं मिक्स असल्यामुळे काहीच रस्त्याला काहीच दिसत नाहीये. हे बघा, आणि हेल्मेट, गाडी, आमचं जॅकेट आणि चेहरा पण. हेल्मेटचं वायझर लावलं तर पुढचं पूर्ण वायझरवर पाणी सांगतंय, समोरचं काही दिसत नाही. त्यामुळे आम्हाला वायझर पण ओपन करावं लागतं. थांबा दाखवतो तुम्हाला. हे बघा, पूर्ण हेल्मेट भिजलाय, आंघोळ झाले अक्षरशः. कॅमेरा ऑन करायचे पण वांदे झालेत, पूर्ण पाणी. हे बघा, यांचे चाळे चाललेत. आता या धुक्यांमध्ये काय गाडी चालवणार सांगा, समोर तर काहीच दिसत नाहीये. या लाईटीवर आलो आम्ही, या लाईटीवर. हे बघा, दिवाळीची लाइटिंग. काय अरे, कसं जायचं पुढे आता. ट्रक वाल्याचा हात पकडून ट्रक मध्ये गाडी टाकूया आता. बघा ना, फुल रस्ता काहीच दिसत नाहीये, वांदे झाले आता पुढे जायचे. मस्त या धुक्यामध्ये आमची राईड चालू आहे. परत एकदा स्टॉप घेतला. आता बघितलंच तुम्ही किती धुकं होतं आणि पूर्ण हेल्मेट, कॅमेरा, बाईक
हातातले ग्लोव्ज आणि जॅकेट सगळं भिजलेलं. परत एकदा सुरुवात केली. थोडं थांबलो, सगळं पुसलं. बाईक चालवायला मुश्किल झालेली, सगळं ओलं ओलं वाटत होतं. त्याला आता हे बघा हत्ती आमचा धगधग धगधग करत चाललाय. त्याला आता नॉनस्टॉप जाऊया. फायनली आपण रायगड किल्ल्याच्या रस्त्याकडे एंट्री मारली आहे. चला आता एकदम हायवे सोडून आता मस्त गावखेड्याच्या रस्त्यातनं जायचं आहे आपल्याला. आता पहाट झाले, 6:15 वाजले. थोडा उजेड पण पडत आहे रस्त्यावर. आता पटकन जाऊ, थोडं फ्रेश होऊ, चहा, थोडासा नाश्ता करू आणि गड चढायला सुरुवात करूया. गड चढायच्या आधी मित्रांनो रायगडाची भूमी बघा ना, किती सुंदर आहे. कसला नजारा आहे ना मित्रांनो यार. खरंच परत एकदा सकाळ असावी तर अशी आपला प्रवास चाललाय रायगड किल्ल्याच्या दिशेने आणि अशी सुंदर सकाळ आपल्याला अनुभवायला मिळाली. खरंच मजा आली. बरेच दिवसांनी प्रवास केला, शेवटी प्रवास आपला सार्थक ठरला. एवढा सुंदर रोड, दोन्ही साईडला हिरवंदाट वाढलेलं जंगल, सकाळची अशी दुःख. बस मित्रांनो अजून काय पाहिजे आयुष्यात. मित्रांनो जो सीन बघायला आम्ही खास येणार होतो लवकरच किल्ल्यावरती, तो आम्हाला किल्ल्यावर जायच्या आधीच आम्हाला सीन बघायला मिळाला. आम्हाला दाखवतो तुम्हाला. हे बघा माझ्या पाठी ढग खाली आलेत. एक किल्ल्यावरून सीन एवढा जबरदस्त दिसतो, तो आम्हाला किल्ल्यावर जायच्या आधीच बघायला मिळाला. तर इथे थोडा वेळ थांबतो, थोडं फ्रेश होतो आणि पुढे जातो. कसला जबरदस्त सीन आहे बघा ना आजूबाजूला, खतरनाक. पायथ्याशी पोचलोय आपण आता. हा इकडे बोर्ड आहे. जर तुम्हाला रोपवेनी जायचं असेल तर त्या साईडला जायचं, तिथे बस थांबल्यात तिथे. आणि पायी जायचं असेल तर इकडून वाटे. पार्किंगसाठी पण जागा आहे बाईकसाठी. तर आता आपण इकडून जाऊया. मित्रांनो थोडाच वेळ राहिला आहे आणि आपला जो ट्रॅव्हलिंग ब्लॉग होता तो इथेच संपवूया. आणि जो किल्ल्यावरचा व्हिडिओ असेल तो दुसऱ्या पार्टमध्ये दाखवूया. मित्रांनो आम्ही वरती बाईक पार्किंग करून डायरेक्ट फ्रेश होऊन तिथे जाणार होतो किल्ल्यावर. आणि तिथे पार्किंगसाठी पण जागा नव्हती आणि फ्रेश होण्यासाठी पण थोडं कॉस्टली जात होतं. त्यामुळे एक स्वस्तामध्ये मस्त आम्हाला एक इथे रूम मिळाला. इथे आता बाईक पार्क केल्यात. या बघा इथे आता बाईक पार्क केल्यात आणि इथे आमचा रूम आहे. इथे आता थोडं फ्रेश होऊ, इथेच नाश्ता करू आणि पायी चालत जाऊन गडावरती जाऊ. आता इथपर्यंतचा प्रवास बघितलाच तुम्ही. आता पुढच्या किल्ल्यावरचा प्रवास दुसऱ्या व्हिडिओमार्फत दाखवूया. आणि रात्रीपासूनचा जो आपण ट्रॅव्हलिंग केलेला तो प्रवास इथेच एंड करूया. व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि नेहमी सेफ राईड करा. आता पुढे भेटूया किल्ल्यावरच्या व्हिडिओमध्ये. चला.